हाय नमस्कार. प्रवीण काळे. दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रविवार. दिवाळी सणाची मोठी रात्र. उत्साह आणि आनंद या दोहोंचं मिश्रण असलेला हा सणाचा राजा असलेला दिवाळी सण 2025 सालचा हर्षोल्लासाने व्यतीत करतोय. कारण हे 2025 साल प्रचंड नैराश्याने ग्रासलेलं वाटू लागले. कारण ते पाऊस अगदी मेपासून सुरू झालेला तो आज तागायत म्हणजे दहा दिवसापूर्वी बंद झालेला. सगळ्या दिवसात त्या पावसामध्ये पावसाळी वातावरणाने झाकोळलेलं. त्यामुळे आपल्याला एक प्रकारची वैफल्य निराशा आणलेलं. सूर्यदर्शन असे काही होत नव्हते. आणि आता दिवाळीपूर्वी 10 दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं आणि प्रचंड उत्साही वातावरण घेऊन आलेलं. आजच्या रविवारसुद्धा काही महत्त्वाची सदरांना बगल देऊन उत्साहाने लोकरंगातील बालमैफिलीच्या सदरामध्ये वळलो आणि प्राची मोकाशीने लिहिलेलं सदर वाचलं. त्यामध्ये दिवाळी सगळ्यांची हा लेख वाचला. या दिवाळीचा लेख वाचून आनंद आणि उत्साह यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलेलं. तसंच मलाही त्याचा अप्रूपच. कारण जो दिवाळी सण मी साजरा करतो तो दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी, दुसऱ्यांना भेटी देण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी, फटाके उडवण्यासाठी अगदी हिरिरीने सहभागी झालेलो असतो. दिवाळीच्या सणामध्ये सगळ्या मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट यांना सगळ्यांना गोडधोड आणि आनंदाचा शिधा वाटलेला. आणि त्यामध्येच दिवाळीच्या त्या तिथीमध्ये जन्मदिवसाचा योग जुळून आलेला. त्यामुळे एक कौतुक आणि कुतूहल असायचं. तर या आनंदात तुम्हालाही सहभागी घेऊन किंवा सामावून घेऊन जाण्यासाठी हा लेख वाचता होतो. ऐकूया मग लेख. दिवाळी सगळ्यांची. लेखिका प्राची मोकाशी. अभिवाचक प्रवीण काळे. वाव, काय हिरवागार दिसतोय आपला किल्ला. कबीर काव्याताईला म्हणाला. दिवाळीची सुट्टी लागताच सोसायटीतील मुलामुलींनी मिळून किल्ले प्रतापगड साकारला होता. त्यावर पेरलेल्या हळीवातून अवघ्या 2-3 दिवसात बारीक बारीक कोंबई उगवली होती. दिवाळीची सुट्टी म्हणजे नुसती धम्माल असते. पण त्या रंगवायच्या, लहान मोठे आकाशकंदील बनवायचे, दिव्यांच्या माळा, गेरू, रांगोळ्या, रंग, किल्ला, बिनआवाजी शोभेचे फटाके, जसे भुईनळे, भुईचक्र, फुलबाजा. काव्याताई उत्साहाने म्हणत होती. आणि ती सुरू होण्याआधी आपली कितीतरी दिवस जय्यत तयारी सुरू असते. साफसफाई, फराळ बनवणं, खरेदी, गिफ्ट्स. काव्याताईची मैत्रीण मीराताई त्यांना जॉईन होत म्हणाली. हो ना, गायवासराला पूजणारा वसुबारस, धन्वंतरीची पूजा करणे, धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज, प्राण्यांपासून अगदी सगळ्या नात्यांना सामावून घेणारी दिवाळी. काव्याताईने दुजोरा दिला. तुझे काय प्लॅन्स भाऊबीजेचे मीराताई? कबीरने विचारलं. दरवर्षी आम्ही घरी जातो नागपूरला. तिथं 2 काका असतात माझे आणि चुलत भावंड, मामाही असतो. पण यावर्षी आईबाबाला लक्ष्मीपूजनाची एकच दिवस सुट्टी आहे. सो यावर्षी इथंच. मी दादाला ओवाळणार आणि तो मला गिफ्ट देणार, जे मला आधीच ठाऊक आहे. एरवी सगळेजण भेटले की जास्त मज्जा येते. पण तुमचं काय? कबीर, काव्याताईकडे तर 3 पिढ्यांची भाऊबीज असते दरवर्षी. अगदी ठरलेला कार्यक्रम. कबीरचा मित्र अनयही इवाना जॉईन झाला होता. म्हणजे मीराताई सोसायटीमध्ये नवीनच भाड्याने राहायला आल्यामुळे इतर मित्रमैत्रिणींना एकमेकांबद्दल जसं सगळं ठाऊक होतं तसं तिला फारसं माहीत नव्हतं. पाडवा कसा घरच्या घरी साजरा होतो, पण भाऊबीजेला आमच्याकडे धम्माल असते. सकाळी फराळाला आजीचे 2 भाऊ येतात आणि दुपारच्या जेवणाला आजोबांच्या 4 बहिणी. बाबा त्यांना गमतीने आत्या 4 म्हणतो. खरं तर भाऊबीजेला बहीण बोलावते भावाला, पण आमच्याकडे आजी आवर्जून सगळ्या आत्या आजींना बोलवते आणि त्यांची वर्षानुवर्षे ठरलेली ओवाळणी असते. 11 रुपये आणि घरी केलेल्या फराळाचं गिफ्ट पॅकेट. म्हणजे आजोबा प्रत्येकीला ओवाळणी देतात आणि आज्या घरी बनवलेला फराळ, मग तो फराळ कसाही असो. मऊ चकल्या, कडक अनारसे. मज्जा येते एक एक पदार्थाची चव घ्यायला. कबीर हसत म्हणाला. त्यात आमची आजी हुशार. ती बेसनाचे लाडू बनवते. चुकायला फारसा स्कोपच नाही. त्या सगळ्यांचा एकच फंडा आहे, गरमे बनावून जमके खावं. आजोबांची मोठी बहीण म्हणजे मोठी आत्या आजी आमच्या आजीच्या धाकट्या भावाला संस्कृत शिकवायची. त्यामुळे तो तिला मोठी बहीण मानतो. मग भाऊबीजेला ती धाकट्या मामा आजोबांना ओवाळते आणि त्यांची ओवाळणी असते
एक दिवाळी अंक. काव्याताईने अजून माहिती दिली. हे किती भारी आहे इति मीराताई. दुपारी जेवायला काका काकूही असतात. ॲक्च्युली माझ्या काकांचं आणि मावशीचं एकमेकांशी लग्न झालं आहे आईबाबाच्या लग्नानंतर. त्यामुळे मावशी बाबाला ओवाळते आणि आई काकाला, आणि आम्ही चुलत मावस भावंड एकमेकांना. क्रिस क्रॉस भाऊबीज सॉलिड आहे. मीराताईला सगळं गमतीशीर वाटत होतं. गेल्या वर्षी काकूने आम्हाला मुलांच्या मासिकाचं सबस्क्रिप्शन गिफ्ट दिलं होतं. किती छान कल्पना आहे ना, काव्याताई म्हणाली. आमच्या आईच्या माहेरी तिची बरीच सख्खी चुलत भावंड आहेत. त्यामुळे फिरत्या गणपती बाप्पासारखी आमची तिथली फिरती भाऊबीज असते. गेल्या वर्षी आमच्याकडे होती, यावर्षी मोठ्या चुलत मामाकडे आहे. त्यामुळे संध्याकाळी आमचा दौरा तिथं. काव्याताई पुढे म्हणाली. अनय तुझं रे काय? मीराताईने उत्सुकतेने विचारलं. आपण एकला गडी, नो भाऊ नो बहीण. बाबा एकुलते एक आहेत आणि आईचा भाऊ अमेरिकेला असतो. त्यामुळे माझ्या मामी बहिणीची आणि माझी भाऊबीज दरवर्षी ऑनलाईन. तसं भाऊबीजेला आमच्याकडे फार काही नसतं, कारण जवळचे असे कोणी नातेवाईक नाहीत. पण आई मला ओवाळते आणि तीच गिफ्ट देते, आणि मी तिला ओवाळणी म्हणून गुड बॉयसारखं वागण्याचा प्रॉमिस देतो. पण वागतोस का तसा? कवयताईने चिडवलं. म्हणजे काय, काही शंका? इतक्यात अनयचे बाबा त्याला हाका मारू लागले. अजून दिवाळी शॉपिंग का? मीराताईने विचारलं. तुझं ते गेल्या वर्षीचं सिक्रेट ना, सांगूनच टाका आज, कबीरने आग्रह धरला. ओके. इथून साधारण 40 किलोमीटरवर भिन्नवती मुलींची एक निवासी शाळा आहे. माझा वाढदिवस तिथीने भाऊबीजेचा. गेल्या वर्षी मी 10 वर्षांचा झालो तेव्हा आईबाबांनी ठरवलं की भाऊबीज आता वेगळ्या पद्धतीने साजरी करायची. आई बाबा मी आणि दोन्हीकडचे आजी आजोबा त्या शाळेला गेल्या वर्षी भेट द्यायला गेलो होतो. तिथल्या बहिणींनी मला ओवाळलं, आणि ओवाळणी म्हणून आम्ही पुस्तकं, खाऊ, खेळणी, ड्रेस अशा अनेक गोष्टी त्यांना दिल्या. यंदा तिथं दिवाळीनिमित्त खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. चमचा लिंबू, बटाटा शर्यत वगैरे. बाबाने त्यासाठी खाऊ आणि बक्षिसं स्पॉन्सर केली आहेत. माझ्या त्या खास बहिणींसाठी थोडी खरेदी करायला जायचं आहे. ही खरी हटके भाऊबीज, काव्याताई म्हणाली. चला निघतो मी, आई पण येईल आता. मी खाली आलो तेव्हा ती त्यांच्यासाठी बेसनाचे लाडू वळत होती. अनय हसत म्हणाला. हो, चुकायला स्कोपच नाही. कबीरने टाळी दिली. सगळे मनमुराद हसले. हसत काय बसले मी? आईने मला उठणं, अभ्यंग तेल आणि बत्तासे आणायला सांगितलेत म्हणत मीराताई लगबगीने निघून गेली. अनई बाबाकडे पळाला. काव्याताई कबीरचा हात एकदम धरत म्हणाली. कबीरा, बघितलंस, सगळ्यांना सामावून घेणारी अशी असावी दिवाळी. इतक्यात काहीतरी तडतडण्याचा आवाज आला. दोघांनी वर पाहिलं. रॉकेटमधून निघालेल्या लाल, सोनेरी, निळ्या, हिरव्या, गुलाबी चांदण्यांना तिन्ही सांजेच्या प्रकाशाने आपसूक सामावून घेतलं होतं. धन्यवाद. हॅपी दिवाळी.